महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा नॅचरल बाउंड्रीज हा टॉपिक भूगोलाचा आत्मा आहे. सहसा आपण हे नकाशात बघून पाठ करतो, पण परीक्षेत आपल्यासमोर नकाशा नसतो तेव्हा आठवतात त्या फक्त ट्रिक्स. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी नकाशा न वापरता तुम्हाला अशा काही स्टोरीज सांगणार आहे की तुम्ही डोळे झाकून सुद्धा सांगाल की उत्तरेला काय आहे आणि दक्षिणेला काय आहे. चला तर मग या दिशांच्या गोष्टी ऐकूया. सुरुवात करूया आपल्या डोक्यावरच्या दिशेपासून, म्हणजे उत्तर दिशेपासून. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा. उत्तरेला 7 गावे आहेत. परत एकदा ऐका. उत्तरेला किती गावे आहेत? 7. याचा अर्थ काय? 7 म्हणजे सातपुडा पर्वत आणि गावे म्हणजे गाविलगड टेकड्या, अमरावती. बस एवढंच लक्षात ठेवायचं. आणि थोडं डावीकडे म्हणजे वायव्येला काय झालं? तर वायव्येला गाळण उडाली. गाळणवरून लक्षात ठेवा गाळणा टेकड्या, धुळे आणि अक्राणी टेकड्या. सोपं आहे ना? उत्तरेला 7 गावे आणि वायव्येला गाळण. आता वळूया उजव्या हाताला म्हणजे पूर्व दिशेला. इथे गडचिरोली जिल्हा आहे. इथली ट्रिक थोडी फिल्मी आहे. वाक्य ऐका. पूर्वेचा सूर भामटा आहे आणि तो चिरोली खातो. हसून लक्षात ठेवा. 1 सूर म्हणजे सूरजगड, 2 भामटा म्हणजे भामरागड, 3 आणि चिरोली म्हणजे चिरोली टेकड्या. हे तिन्ही गडचिरोलीमध्ये आहेत. आणि अगदी कोपऱ्यात ईशान्येला म्हणजे गोंदिया जिल्ह्यात एकच नाव लक्षात ठेवायचं. दरकेसा टेकड्या. ईशान्य दरकेसा. ईडी असे लक्षात ठेवा. आता येऊया पायाकडच्या दिशेला म्हणजे दक्षिण. इथे कोल्हापूर आणि कोकण आहे. इथली ट्रिक सर्वात भारी आहे. फळांची नावे आठवा. वाक्य आहे. दक्षिणेला 13 हिरवा चिकू आहे. काय आहे? 13 हिरवा चिकू. 1 13 म्हणजे तेरेखोल नदी, कोकणातली शेवटची नदी. 2 हिरवा म्हणजे हिरण्यकेशी नदी, कोल्हापूर. आणि चिकू म्हणजे चिकोडी डोंगररांगा. आणि शेवटची दिशा पश्चिम. हे तर सांगायची गरजच नाही. पश्चिमेला अफाट असा अरबी समुद्र आहे. 720 किलोमीटरची किनारपट्टी. तर मित्रांनो, आपण नकाशाशिवाय 4 दिशा फिक्स केल्या. 1 उत्तर 7 गावे, सातपुडा गाविलगड. 2 वायव्य गाळण उडाली, गाळणा. 3 पूर्व सूर भामटा, सूरजगड भामरागड. 4 दक्षिण 13 हिरवा चिकू, तेरेखोल हिरण्यकेशी चिकोडी. आता परीक्षेला जोड्या जुळवा येऊ द्या किंवा वन लाइनर, तुमचं उत्तर चुकणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.